हाय हॅलो नमस्ते. माझ्या आर्ट ऑफ हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपल्या धावपळीच्या जीवनात आपण शरीराची काळजी घेतो पण मनाकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. खास करून आपल्या वयाच्या 40 नंतर या गोष्टी प्रकर्षाने जाणवायला लागतात की आपण आपल्या शरीराबरोबरच मनालाही जपले पाहिजे. आणि ते कसे बरे, यावरच आज आपण बोलणार आहोत. मन म्हणजे काय? हो, अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर चांगल्या वाईट गोष्टींचा आपल्या आतमध्ये खोलवर होणारा परिणाम ही अशी जागा म्हणजे मन. चांगले घडले तर छान वाटते, चुकीचे घडले तर वाईट वाटते. काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी नाही आवडत. यांचा परिणाम आपल्या मनावर होतो. जर मन तंदुरुस्त असेल तर आपले शारीरिक आरोग्यही व्यवस्थित आणि उत्तम राहते. मैत्रिणींनो, आपल्याला मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी एक हॉबी म्हणजे छंद जोपासणे खूप गरजेचे आहे. त्यातूनच आपल्या मनाला, विचाराला आणि बुद्धीला विरंगुळा भेटतो. मग बुद्धीमध्ये आणि विचारांमध्ये आनंदाच्या लहरी उमटायला लागतात आणि त्याच लहरी आपल्याला मानसिक शांतता, आनंद आणि निरोगी राहण्याची पहिली पायरी देतात असे मला वाटते. मी माझ्या या चॅनलद्वारे माझी आवडती गोष्ट म्हणजेच मोती आर्ट किंवा मोती हस्तकलाही आपण म्हणू शकतो, ही जोपासण्याचा मी प्रयत्न करते. तुम्ही पण तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट किंवा छंद तुम्ही जोपासू शकता. जसे की बागकाम करणे, पेंटिंग करणे, आरीवर्क करणे, शिवणकाम करणे, क्रोशा विविंग करणे. आपल्या दैनंदिन कामामधून उरलेला वेळ स्वतःच्या आवडत्या कलेला देऊ शकतो. निसर्गानेच स्त्रीला सृजनशील बनवले आहे. सर्जनशील कला ही केवळ वेळ घालवण्याचे साधन नाही, तर मनाला शांतता देणारी एक सुंदर अशी प्रक्रिया आहे. जेव्हा आपण मोती ओढतो किंवा एखादी नवीन कलाकृती करायला घेतो तर ती अचानक नाही बनत. त्यासाठी आपल्याला एक एक मोती, एक एक धागा घेऊन आपल्याला तो ओवाळून घ्यावा लागतो. त्यानंतर जी काही आपण कलाकृती बनवायला घेतली आहे ती कलाकृती सादर होते आणि त्यानंतर आपल्या मनाला, बुद्धीला जो मिळणारा आनंद असतो तो अपरिमित असतो. तुम्ही बघू शकता, इथे मी वेगवेगळ्या सुंदर कलाकृती जसे की महादेवाची पिंड, बेलाचे पान, बाळकृष्ण, डमरू यासारख्या गोष्टी खूप वेळ देऊन आणि मनापासून बनवलेल्या आहेत. जेव्हा आपण या वस्तू बनवत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये त्या पूर्ण होण्याची तळमळ असते, प्रयत्न चालू असतात. यातच आपला वेळ सुंदर पद्धतीने निघून जातो आणि आपण दिलेल्या वेळेतून जेव्हा एखादी वस्तू निर्माण होते ती पाहिल्यानंतर तो ताणही निघून जातो आणि काहीतरी बनवल्याचे समाधान मिळते ते वेगळेच. त्यातूनच आपल्याला मैत्रिणींनो मनःशांती, आनंद आणि समाधान मिळते. आपला कारण सुंदर वेळ योग्य कामामध्ये लागलेला असतो, त्यामुळे ताण, चिंता, नकारात्मकता यासारखे विचार कमी होण्यासाठी मदत होते आणि सुरुवात होते ती निरोगी मानसिक आरोग्याची. मैत्रिणींनो, आपल्या दैनंदिन कामकाजामधील ठराविक वेळ आपण आपल्या हॉबीसाठी, छंदासाठी देऊ शकतो. मोबाईल, TV आणि इतर कामकाजापासून थोडा वेळ दूर राहून आपण आपल्या आवडीच्या कलेमध्ये मन रमवावा. हा वेळ तुमच्या मानसिक शांततेसाठी आणि आनंदासाठी खूप उपयुक्त असतो. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही सृजनशीलता ही नक्की असते. मोती आर्ट किंवा यासारखी कोणतीही कला आपल्याला संयम, एकाग्रता, सर्जनशीलता शिकवते. एखादी सुंदर कलाकृती पूर्ण झाल्यावर मिळणारा आनंद आणि समाधान आत्मविश्वास वाढवतो. म्हणूनच निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आपल्या आवडी निवडी जपा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि मनाला शांतता देणाऱ्या एखाद्या कलेशी मैत्री नक्की करा. तुम्हाला आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. या कलाकृतीमधील कोणती खास वस्तू तुम्हाला शिकायला आवडेल, जसे की भातुकलीचा सेट, यामधील चूल, सूप, जातं, पाटा, वरवंटा यापैकी कोणती वस्तू तुम्हाला शिकायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.